तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला जीवे ठार मारण्यात आले। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला जीवे ठार मारण्यात आले। उरण तालुक्यातील ही एक प्रेम प्रकरणातील ताजी घटना आहे। या मयत तरुणीचे नाव यशस्वी शिंदे असं आहे। 25 जुलै 2024 रोजी उरण पोलीस ठाण्यामध्ये यशस्वी शिंदे ही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। उरण शहरामध्ये ही घडलेली मोठी दुःखद घटना असून 2 दिवस उरण शहरामधील व तालुक्यामधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले। यशस्वी शिंदेला न्याय मिळवण्यासाठी व आरोपीला कठोर फाशीची शिक्षा होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उरण तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे व सर्व कार्यकर्ते, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना व समस्त उरणकर रस्त्यावर उतरले आहेत। आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। यशस्वी शिंदेला न्याय मिळालाच पाहिजे। उरण तालुक्यामध्ये सगळ्यात दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। दिनांक 25 तारखेला या ठिकाणी मिसिंगची कंप्लेंट उरण तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली होती, परंतु आज 27 तारीख आहे। आज कळतं आहे की त्या मिसिंगच्या कंप्लेंटमध्ये जी काही मुलगी आहे ती यशस्वी शिंदे हिला यांचं या ठिकाणी उरण तालुक्यामध्ये या ठिकाणी मयत झालेलं आहे आणि आरोपी फरार आहे। या ठिकाणी तिला विभस्त्र अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी तिचा खून करण्यात आलेला आहे आणि या आरोपीला लवकरात लवकर या ठिकाणी पकडण्यात यावं आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे अशी समज या ठिकाणी आंबेडकरी समाज असो, सर्व समाज असेल, सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की यशस्वी शिंदे हिला या ठिकाणी जस्टिस मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्यायाच्या प्रत्यक्षात आज तिचं कुटुंब आणि आम्ही सर्व या ठिकाणी संघटना, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि लवकरच या प्रकरणाचा छडा लावून गृहमंत्र्यांनी याच्यावर चौकशी देऊन लवकरात लवकर या ठिकाणी आदेश देऊन त्या आरोपी जो फरार आहे त्याला पकडण्यात यावं अशी सर्व समुदायाची या ठिकाणी मागणी आहे। कारण की खूप विभस्त्र पद्धतीने त्याचं या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे आणि ही जी संतापाची लाट सर्व समाजामध्ये या ठिकाणी गेलेली आहे। तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी त्या आरोपीला पकडून फाशीची सजा या ठिकाणी द्यावी अशी सर्वांची या ठिकाणी मागणी आहे। चांगल्या प्रकारे तो अतिशय निर्गुण आहे आणि मुलींना न्याय मिळण्यासाठी आमच्या मुलीचा नाश हां, तरी सर्व पोलीस यंत्रणांनी, सर्व समाजाने मुलीला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावे असा मी मुलीचा चुलता म्हणून सगळ्यांना विनंती करतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा। सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात। संपर्क करा स्मिता बापरे 84 59 17 78 02। चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा।